वर्षानुवर्षे सोयाबीन, तूर, गहू आणि हरभरा यांसारखी पारंपरिक पिके घेतल्यामुळे जमिनीची सुपीकता घटत असून वाढत्या खर्चाच्या मानाने हातात येणारे उत्पन्न कमी होत आहे। या आव्हानात्मक परिस्थितीत खचून न जाता चिखली तालुक्यातील कव्हळा येथील प्रयोगशील व मेहनती शेतकरी नामदेव साहेबराव महाले यांनी भाजीपाला शेतीचा नवा मार्ग निवडलाय। पारंपरिक पिकांना आधुनिकतेची जोड देत त्यांनी भोपळा पिकाच्या लागवडीतून एकरी लाखांचे उत्पादन मिळवून इतर शेतकऱ्यांसमोर समृद्धीचा नवा आदर्श निर्माण केलाय। पूर्वी सोयाबीनच्या शेतीतून खर्च वजा जाता एकरी केवळ 25 ते 30 हजार रुपयांचेच उत्पन्न हाताशी येत असल्याने नामदेव महाले यांनी भाजीपाला शेतीकडे वळवण्याचा निर्णय घेतला। सुरुवातीच्या काळात त्यांनी कारल्याची यशस्वी लागवड केली होती, परंतु पिकावर व्हायरसचा प्रादुर्भाव वाढल्याने त्यांनी धाडसाने पीक पद्धतीत बदल केला। कारल्याला पर्याय म्हणून त्यांनी भोपळा या फळ भाजीपाल्याची निवड करत आपल्या 1 ते 1.25 एकर क्षेत्रात आधुनिक पद्धतीने लागवड केली। योग्य नियोजन आणि अथक परिश्रमाच्या जोरावर यावर्षी बाजारात अपेक्षेपेक्षा कमी दर असतानाही त्यांनी तब्बल 3 ते 4 लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळवले। तर अनुकूल बाजारभावाच्या काळात या पिकातून 5 ते 6 लाख रुपयांपर्यंतची कमाई सहज होते। नामदेव महाले यांच्या या यशोगाथेमुळे प्रेरणा घेऊन कव्हळा गावातील अनेक शेतकरी आता भाजीपाला पिकांकडे वळले आहेत। पूर्वी या गावातून दररोज कारल्याने भरलेले 5 ते 6 आयशर ट्रक मोठ्या बाजारपेठांमध्ये जात असत। आजही गावातून दररोज 2 ते 3 बोलेरो पिकअप गाड्या भरून भोपळा, मिरची व इतर भाजीपाला अकोला व अमरावती सारख्या प्रमुख बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी पाठवला जातो। केवळ पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता शेतकऱ्यांनी शेतातील काही भाग प्रयोगशील पिके घेतली पाहिजेत। योग्य व्यवस्थापन आणि बाजाराचा अभ्यास केल्यास शेती नक्कीच फायदेशीर ठरते, असा विश्वास नामदेव महाले यांनी व्यक्त केलाय। चिखली येथून समाधान गाडेकर यांची रिपोर्ट। आपण आलो आहोत चिखली तालुक्यातील कव्हळा येथील नामदेव साहेबराव महाले यांच्या शेतामध्ये। पारंपरिक शेतीबरोबर त्यांनी भोपळा या पिकाचं उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे। आपण त्यांनाच विचारू त्यांचा अनुभव काय आहे। आपण एकंदरीत शेतकरी आहात, सोयाबीन पीक बहरात आलेलं आहे। सोयाबीन सोबतच मूग, उडीद ही पिकं पण शेतकरी घेतो, तुम्ही पण घेत असाल। ते पीक घेण्यामध्ये आणि या भोपळा फळ भाजीपाल्याचं पीक घेण्यामध्ये काय फरक वाटला तुम्हाला? त्यात मार्केट चांगलं असले की पैसे शिल्लक होतात। भाजीपाल्यात 3-4 लाख रुपये बनतात एका एकरामध्ये। सोयाबीनच्या पुरतं सोयाबीन जर म्हटलं तर एका एकरामध्ये सोयाबीन एका एकरात 6-7 कोटी होते। बरं, तर हे त्याचं उत्पन्न जर काढलं एकरी सोयाबीनचं किती होतं? सोयाबीनचं काय 20-25 हजार रुपये समजा एका एकरात। तर हे चांगला भाव जर भेटला मार्केट तर 3 लाखापर्यंत उत्पन्न खर्च होत तुम्हाला मिळू शकतं। हो, तुम्ही शेतकऱ्यांना काय सल्ला देऊ शकता? शेतकऱ्यांना हे सांगतो की भाजीपाला चांगले उत्पन्न लागवड चांगली करा, भाजीपाल्यात चांगला पैसा मिळतो, भाजीपाला फायद्याचा आहे सोयाबीनचा। मी समाधान गाडेकर, दैनिक देशमुखी तालुका वार्ता, चिखली, जिल्हा बुलढाणा।